नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन माहिती घेऊन आली आहे. तर रोजच्या जीवनात धावपळीमध्ये आपल्या शरीराची काळजी घेणं राहून जातं. तर त्यासाठी काय उपाय आहे? तर तुम्ही रोज सकाळी बदाम वगैरे घेता का? याचं सेवन करता का? हे तुम्ही शरीरासाठी किती चांगली गोष्ट आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज. तर बदाम हे खाल्ल्याने काय होते? तर बदाम खाल्ल्याने ओमेगा 3 फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम आणि पोटॅशियम हे घटक आढळतात. तर बदाम खाल्ल्याने हे सगळे फायदे आहेत. तर तुम्ही बदाम खाल्ले पाहिजे. रोज सकाळी भिजवलेले बदाम रात्री भिजत ठेवून सकाळी तुम्ही बदाम 4-5 बदाम तरी खाल्ले पाहिजे. त्याच्यामध्ये ॲसिड, व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियमचे घटक आढळतात. हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी. तर पुढचं काय? तर बेदाणे. तर बेदाण्याचे फायदे काय आहेत? तर बेदाण्यामध्ये काय आहे? फायबर आहे, झिंक आहे, व्हिटॅमिन बी आणि सी असे पोषक घटक आढळतात. बी आणि सी व्हिटॅमिन हे शरीरासाठी खूप गरजेचं आहे. तर तुम्ही रोज बेदाणे खाल्ले, बदामासोबत बेदाणे खाल्ले तर हे व्हिटॅमिन बी आणि सीचे पोषक घटक त्यामध्ये आढळून येतात. तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरणार आहे हे. तर खाण्याची वेळ. तर आता तुम्ही म्हणाल बदाम आणि हे कधी खायचे? तर त्याची वेळ अशी की बदाम आणि बेदाणे भिजवून खाणे केव्हाही फायदेशीर. रात्री भिजवून आणि सकाळी खावे. हेच मी आत्ता सांगितलं होतं की तुम्ही रात्री भिजत ठेवू शकता बदाम आणि सकाळी उठल्यावर तुम्ही बदाम खायचे. आणि भिजवलेले बदाम आणि बेदाणे दोन्ही एकसाथ तुम्ही सकाळी खाऊ शकता. बेदाणेसुद्धा तुम्ही भिजवून खाऊ शकता. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. शरीरासाठी चांगलंच आहे हे. तर ह्याच्यामुळे काय होतं बदाम आणि बेदाणे खाल्ल्यामुळे? तर एनर्जी जे आपल्याला दिवसभर काम करण्यामध्ये लागत आहे आजकालच्या धावपळीमध्ये. तर काय होतं? एनर्जी कशी? बदाम आणि बेदाण्यांमधील पोषक घटक शरीराला एनर्जी देतात, अशक्तपणा दूर करतो. म्हणजे जसं कामाच्या नादात जे तुमचं राहून जातं, तुम्हाला अशक्तपणा येतो, कधी तुम्ही आजारी पडता, तर याच्याशी हे कमी होणार आहे त्याच्यामुळे. तर तुम्ही बदाम आणि बेदाणे रोज खाल्ले पाहिजे. नंतर केस आणि स्किन मुलींसाठी हे महत्त्वाचं आहे. तर हेल्थ, तुमची जी हेल्थ आहे ती महत्त्वाची आहे. तर हेल्दी केसांसाठी आणि ग्लोईंग स्किनसाठी बदाम आणि मनुका खाणं एकदम उत्तम आहे. आता मुलींसाठी आहे की हेअर्स, ज्यांचे ग्लोईंग स्किनसाठी पण इम्पॉर्टंट आहे बेदाणे आणि बदाम खाणे. तर हेल्दी केसांसाठी आणि ग्लोईंग स्किनसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. नंतर पचन. आता भरपूर लोकांचं हे आहे की पचन होत नाही लवकर, पोटाचा प्रॉब्लेम आहे, पचनक्रिया त्यांची नीट चालत नाही, काही कारणांमुळे होते तसं. तर भिजवून खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या उद्भवत नाही. म्हणजे बदाम आणि बेदाणे जर तुम्ही भिजवून खाल्ले तर त्यात आणखी पोषण आहे. तुम्ही ते खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या तुमची उद्भवणार नाही. पोटाचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. त्याच्यानंतर हार्टसाठी फायदेशीर. मेन तर आहे हार्ट. खूप लोकांना हार्ट अटॅक किंवा असे काही प्रॉब्लेम होतात, हार्ट दुखते मध्येच काहीतरी होतं, तर ते हार्टसाठीही फायदेशीर आहे. तर हार्ट हेल्दी राहण्यासाठी, ब्लड सर्क्युलेशनसाठी बदाम आणि मनुका उत्तम मानले जाते. तर बदाम आणि मनुके हे हार्टसाठी पण फायदेशीर आहेत. ते उत्तम ब्लड सर्क्युलेशन त्याने चांगलं होतं, जे आपल्याला गरजेचं आहे ब्लड सर्क्युलेशन. तर असं फायदा आहे याचा. नंतर स्मरणशक्ती तर महत्त्वाची आहे. तर बदाम आणि बेदाणे एकत्र खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते असं म्हटलं जातं. म्हणजे स्मरणशक्ती म्हणजे काय? तर तुमच्या धावपळीमध्ये तुमच्या होऊन जातं की मेंदूला ताण येतो किंवा काही लक्षात राहत नाही, काही प्रॉब्लेम येतात लोकांना, ते स्ट्रेस किंवा याच्यामुळे. तर जर तुम्ही ते दूर करायचं असेल तर तुम्हाला रोज बदाम आणि बेदाणे भिजवून खाल्लेच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला दुसरा उपायच नाही आहे. त्याच्याने स्मरणशक्ती सुधारते. हे फायदेशीर आहे. तर सगळ्यांनी याचा एकदा फायदा घ्यावा असं डॉक्टरचाही सल्ला आहे. तर अशी ही माहिती आहे बदाम आणि बेदाणे खाल्ल्याने काय होतं त्याची. तर आणखी पुढे अपडेट असेल तर मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकेल. धन्यवाद.